होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यंदा 24 मार्च रोजी मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात येणार आहे. होळी दहनाची रात्र खूपच शुभ आणि प्रभावशाली मानली जाते. या दिवशी केलेली पूजा फलदायी ठरते. दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय करू शकता त्या व्हिडिओत मी सांगणार आहे. नमस्कार भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व प्रकारचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सणावारांच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भक्तिमय चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये होळीच्या रात्री गपचूप करा एक उपाय ते जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यानंतर क्षणातच दूर होतील दुःख दारिद्र्य. विशेष म्हणजे हा उपाय करताना गोपनीयता पाळावी लागते. होळी म्हणजे रंगाचा सण. होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा होलिका दहन 24 मार्च रोजी होणार आहे. हा दिवस रविवारी येत आहे, तर सोमवारी 25 मार्च रोजी धुलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहे. होळीच्या सणाच्या आधीच होळी अष्टिका असते. या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभ कार्य केले जात नाही. मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. त्यात नारळाचा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात होळीसह मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय देखील केले जातात. अशाच एका उपायाविषयी मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि घरात पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करा. उपायाविषयी धर्मशास्त्रात माहिती देण्यात आली आहे. काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते असेही सांगण्यात आले आहे. होळीच्या रात्री हा उपाय तुम्हाला गपचूप करायचा आहे. तुम्हाला दुःखदारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची सुटका करायची असेल तर तुम्ही हा उपाय होळीच्या रात्री करू शकता. होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता पाळावी लागते, जेणेकरून तुमच्यावर माता महालक्ष्मी नाराज होणार नाही. होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी 1 रुपयाचे नाणे आणि नारळ गरजेचे आहे. हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळ करायचा आहे. होळीच्या रात्री उपाय करताना 1 रुपयाचे नाणे घ्या. ते पाण्याने स्वच्छ करून घ्या. तसेच 1 नारळ घ्या. त्याची शेंडी काढू नका. घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी. नंतर होळीला नैवेद्य दाखवावा. नंतर घरी यावे. होळीची पूजा करून घरी या. नारळावर रुपयाचे नाणे ठेवा. त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहून नारळ आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून घ्या. नंतर नारळ गपचूप घराजवळ पेटलेल्या होळीत टाकून द्या. होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवा. मनात कोणताही वाईट विचार आणू नका. हा उपाय केल्याने तुमच्या मागील इडापिडा दूर होईल. तुमचे दुःख दारिद्र्य क्षणात दूर होईल. हा व्हिडिओ आपल्या परिवाराला नक्की शेअर करा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.